नमस्कार, मी विवेक इनामदार. आपण पाहत आहात माय PCMC. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक 2026 ही निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली आहे. कारण या निवडणुकीत केवळ विजय पराजय नाही, तर मोठ्या प्रमाणात झालेलं पक्षांतर आणि त्या पक्षांतराचा थेट निकालावर झालेला परिणाम आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय. आज आपण बोलणार आहोत या निवडणुकीतील एका अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर, आणि तो मुद्दा आहे पक्षांतर, म्हणजेच आयाराम गयाराम राजकारण. या निवडणुकीत पक्षांतर केलेले तब्बल 28 उमेदवार विजयी झाले आहेत, तर 11 जणांना पराभवाची नामुष्की पत्करावी लागली आहे. आधी एकूण निकालाकडे थोडक्यात पाहूयात. पिंपरी चिंचवड महापालिकेत यावेळेस भाजपने निर्विवाद बहुमत मिळवलं आहे. भाजपचे 84 उमेदवार आणि एक पुरस्कृत अपक्ष असे एकूण 85 उमेदवार विजयी झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झालं. विशेषतः भाजपमध्ये सर्वाधिक प्रवेश झाले आणि त्याचा थेट फायदा भाजपला झालेला दिसतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एकही जागा मिळवता आली नाही, म्हणजेच शरद पवार गटालाही या निवडणुकीत भोपळा फोडता आला नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एकूण 36 जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकी एवढ्याच जागांवर अजित पवार गटाने आपली ताकद टिकून ठेवली आहे. आता शिवसेनेच्या निकालाकडे पाहू. मागील निवडणुकीत शिवसेना एकसंध होती, तेव्हा शिवसेनेचे 9 नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे 2 प्रवाह निर्माण झाले. या फाटाफुटीनंतरची ही पहिलीच महापालिका निवडणूक होती. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही, त्यांनाही भोपळा फोडता आला नाही. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 6 जागा मिळाल्या आहेत. आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे, पक्षांतर करून निवडून आलेल्या उमेदवारांकडे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भाजपमध्ये गेलेले आणि विजयी झालेले उमेदवार जालिंदर शिंदे, कुशाग्र कदम, प्रवीण भालेकर, राजू मिसाळ, आशा सूर्यवंशी, अपर्णा डोके, विनोद नडे, राहुल कलाटे, शकुंतला धराडे, श्याम जगताप, नवनाथ जगताप, प्रशांत शितोळे हे सर्वजण भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले रवी लांडगे, तुषार सहाने, रीटा सानप, शिवानी नरळे, अमित गावडे, संजय काटे हेही निवडून आले आहेत. भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात गेलेले भीमाबाई फुगे, अरुणा लंगोटे, शेखर चिंचवडे, सविता आसवानी, संदीप वाघेरे, दीप्ती कांबळे हे उमेदवारही विजयी झाले आहेत. शिवसेनेतून राष्ट्रवादी अजित पवार गटात गेलेले प्रमोद कुटे, अनंत कोराळे, जितेंद्र ननावरे हे देखील निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून शिवसेना शिंदे गटात गेलेल्या रेश्मा कातळे यांनाही विजय मिळाला आहे. म्हणजेच पक्षांतर केलेल्या तब्बल 28 उमेदवारांना या निवडणुकीत विजय मिळाला आहे. पण सगळ्यांसाठीच पक्षांतर फायदेशीर ठरलंय असं नाही. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या साधना काशीद, रुपाली अल्हाट, रेखा दर्शिले, भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या अश्विनी जाधव, सीमा सावळे, धनंजय काळभोर, अश्विनी चिंचवडे, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्यामध्ये अनुराधा गोफणे, प्रसाद शेट्टी, उषा वाघेरे आणि शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या मिनल यादव यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. म्हणजेच एक गोष्ट स्पष्ट आहे की पक्षांतर म्हणजे हमखास विजय नाही. मतदार आता पक्षापेक्षा उमेदवार, तसंच त्याचं काम आणि त्याचा विश्वास याला अधिक महत्त्व देत असल्याचं निकालातून स्पष्ट होतं आहे. मी विवेक इनामदार, माय PCMC साठी. धन्यवाद.